महेश सर. सर्वांना नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा या आयोजित कार्यक्रम आपला महिलांचं संघटन आणि सबलीकरण या विषयावरती आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सुनीता पाटणे मॅडम इथं आज उपस्थित आहेत. तर सर्वप्रथम मी या कार्यक्रमाची आपल्याला प्रस्तावना सांगतो की आपण जवळपास ऑक्टोबर पासून शेकरू फाउंडेशन, शेकरू टीव्ही आणि कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांच्या मार्फत ऑनलाईन वेबिनार सुरू केलेले आहेत. तर दर आठवड्याला आपण बुधवारी हा ऑनलाईन वेबिनार ठेवत असतो. तर 8 मार्चचा जागतिक महिला दिवस या निमित्तानं या आठवड्यातला वेबिनार हा एका महिलेचा असावा किंवा नेतृत्व गुण असणाऱ्या महिलेचा असावा अशा उद्देशानं आम्ही हा आजचा वेबिनार आयोजित केलेला आहे. तर आज दुग्ध शर्करा योग आहे की आज सावित्रीबाई फुले पुण्यतिथी आहे 10 मार्च. म्हणजे शैक्षणिक कामात महिलांचं शिक्षण असेल किंवा त्यांना सक्षम बनवण्यासाठी जे काही सावित्रीबाई फुलेंनी काम केलं तर त्यांची आज पुण्यतिथी आहे आणि जागतिक महिला दिनाचा हा आठवडा आहे. तर या निमित्तानं आज आपल्याला सौ सुनीता यशवंत पाटणे ज्या ओंकार महिला विकास प्रतिष्ठान सातारा च्या अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे, तसंच महालक्ष्मी महिला ग्रुप सातारा याच्याही त्या अध्यक्ष आहेत. ओंकार महिला बचत गटाच्या त्या अध्यक्ष आहेत. तसंच त्यांनी ग्राहक संरक्षण समिती पश्चिम महाराष्ट्र च्या प्रदेश अध्यक्ष आहेत. तसंच पोलीस मित्र संघटना सातारा जिल्हा त्याच्याही त्या अध्यक्ष आहेत. तसंच तालुका हुंडा निर्मूलन समिती सातारा याच्या त्या सदस्य आहेत. दक्षता कमिटी शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या त्या सदस्य आहेत. म्हणजे फक्त महिलांचं संघटनच नाही तर त्यांना पुढीलही जबाबदारीत त्यांना मदत करण्यासाठी त्या सक्रिय आहेत. तसंच त्या जिल्हा सहकार बोर्ड याच्या संचालिका आहेत. तसंच ओंकार महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या त्या माजी संचालक चेअरमन आहेत. तसंच शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या शिक्षण समितीच्या सक्रियपणे त्या काम पाहत आहेत सदस्य म्हणून. तसंच त्यांना या सर्व समाज कार्यासाठी त्यांचं 20 ते 22 वर्ष या क्षेत्रात महिलांच्या संघटनामध्ये काम आहे. तर याचं दखल घेऊन त्यांना बरेचसे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांचं सामाजिक, शैक्षणिक, कृषी क्षेत्रातलं तसंच पाणलोट क्षेत्रातलं पर्यावरणाचं काम पाहून त्यांना जिल्हा युवा पुरस्कार, संत रोहिदास पुरस्कार, फुले शाहू आंबेडकर सावित्रीबाई फुले राष्ट्रीय दलित मित्र पुरस्कार, तसंच संत एकनाथ महाराज स्मृती गौरव पुरस्कार, मुक्ताबाई गौरव पुरस्कार, आदर्श सामाजिक कार्यकर्त्या पुरस्कार, स्वयंसिद्धा पुरस्कार, तसंच समाज गौरव पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, तसंच ज्ञान चित्रकला मुक्ताई गौरव पुरस्कार, नंतर प्रियदर्शन अस्मिता अवॉर्ड 2007 मधलं हे पण त्यांना मिळालेलं आहे. तसंच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्यातर्फे त्यांना सन्मान पत्र व प्रमाणपत्र सुद्धा बहाल करण्यात आलेलं आहे. तसंच ओंकार महिला नागरी पतसंस्थेचं चांगलं काम केल्याबद्दल पण त्यांना सन्मानपत्र दिलेलं आहे. तसंच जिल्हा पोलीस दल यांच्याकडून सुद्धा त्यांना पोलीस मित्र म्हणून काम केल्याबद्दल सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. तसंच यशस्विनी सामाजिक अभियान याचं सुद्धा त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. तसंच जावली तालुका सातारा तालुक्यातील कित्येक गावांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. तर जास्त वेळ न दवडता मी आजच्या या आपल्या मार्गदर्शिका पाटणे मॅडम, सुनीता यशवंत पाटणे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं महिला संघटन व सबलीकरण या कार्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करावं. मॅडम प्लीज. नमस्ते. आज स्त्री शिक्षणाच्या आपल्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. बोला सर. महिलांचं संघटन गेली मी 20 वर्षापासून महिलांच्या सुरुवातीला मी ब्युटी पार्लर स्थापन केलं. म्हणजे माझा व्यवसाय ब्युटी पार्लर हा मी 20 वर्षापासून करतीच आहे.
त्याच्यामध्ये महिला माझ्या ग्रामीण आणि शहरी भागातल्या महिला माझ्या संपर्कात नेहमी असायच्या. हे करत असताना काही महिलांच्या अडीअडचणी भरपूर मला अशा ऐकायला मिळायला लागल्या की घरच्या परिस्थितीनुसार म्हणजे महिलांची देवाणघेवाणीतूनच मला समजलं की काय अडचण महिलांच्या मागे असते. जे आपण आज कमवते तसं समोरची महिलांनी पण कमवावं, आपल्या संसाराला हातभार लावावा. याच्यासाठी मला असं वाटलं की काही नाही, महिलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून सुरुवातीला आम्ही महिला अशा खरंच गरीब गरजू महिला असतील ज्यांना खरंच गरज आहे अशा महिलांना आम्ही एकत्र केलं, संघटन केलं त्यांचं. आणि बचतीची सवय त्यांना काय आहे, बचत गट काय आहे त्याचं सुरुवातीला आम्ही प्रशिक्षण दिलं. प्रशिक्षण दिल्यानंतर मग बचत गट म्हणजे फक्त पैसा गोळा करणं आणि बचत करणं असं नसून त्याच्यातून आपल्याला पुढं काय करायचंय त्याचंही आम्ही त्यांना नंतर प्रशिक्षण दिलं. म्हणजे सुरुवातीला आम्हाला महिला गोळा करताना प्रत्येक महिलेला स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे, महिलांना येणाऱ्या काय अडचणी आहेत संसारात ह्या लक्षात घेऊनच मी भरपूर महिलांचं संघटन करून मग काही महिलांचा 10चा बचत गट, काहीचा 20चा, 15चा असं बचत गट स्थापन केले. आणि आतापर्यंत भरपूर 1000च्या वरती बरेच महिला बचत गटांबरोबर मी काम करते आणि त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करते. तुम्हाला सामाजिक कामाची आवड कशी निर्माण झाली ते तुम्ही थोडक्यात सांगितले. तर आता तुम्ही हे सांगा की तुम्ही महिला बचत गटाच्या कामाकडे म्हणजे पार्लरच्या कामात करत असताना ज्या महिला तुम्हाला जोडल्या गेल्या त्यातून तुम्हाला महिला बचत गटाची प्रेरणा मिळाली आणि तुम्ही त्यांचं संघटन केलं आणि त्यांना आर्थिक बचत वगैरे कशी होईल याकडे वळवलं. तर मग बचत गटांची संख्या वाढावी आपल्या जिल्ह्यामध्ये आणि महिलांचं जास्तीत जास्त एक संघटन व्हावं यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले त्यानंतर? महिला गटन वाढावं, बचत गटांची संख्या वाढावी म्हणजे मग आम्ही खरंच ज्या माझ्याकडे ज्या येणाऱ्या महिला होतील त्या आणि ज्या अजून एकमेकींच्या मैत्रिणी असतील असं आम्ही एकत्र सगळ्यांना घेतलं, गट तयार केले. आणि सगळ्यात महत्वाचं पतसंस्था, आम्ही महिलांचा आर्थिक स्तर उंचावा म्हणून मग पतसंस्था स्थापन केली. त्याच्यातून मग छोटे मोठे महिलांसाठी आम्ही कर्जही वाटप केलं. मग भाजी विक्रेते असतील, फळ विक्रेत्या महिला असतील किंवा ज्यांना गृह उद्योग करायचे अशा महिलांना आम्ही छोटे मोठे उद्योगांसाठी कर्ज वाटप केलं. त्याच्यातून मग बचत गट स्थापन केले. असं करत 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 आम्ही भरपूर गट स्थापन केले. नंतर संस्थेच्याही माध्यमातून काही प्रोजेक्टच्या माध्यमातून ही महिला आमच्या बरोबर जोडल्या गेल्या वेगवेगळ्या स्तरातून. तर त्याही महिलांना आम्ही एकत्र करून बचत गट स्थापन केले. आता आपण म्हणलात की काही संस्थेच्या माध्यमातून आपण बचत गटाचं काम वगैरे करताय. तर आपण कोणत्या संस्थेच्या माध्यमातून हे बचत गटाचं काम पुढे नेलं किंवा कुठल्या संस्थेची मदत झाली आपल्याला ते थोडक्यात सांगा. ओंकार महिला विकास प्रतिष्ठान सातारा या महिलांसाठीच आम्ही स्थापन केलेली संस्था, 9-10 महिलांनी एकत्र येऊन की खरोखर आपल्याला आपण काहीतरी करतोय असं महिलांनी करावं, व्यवसाय उद्योगधंदे करावे आणि स्वतः संसाराला हातभार लावा. म्हणूनच आम्ही ओंकार महिला विकास प्रतिष्ठानची स्थापना केली. त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही सुरुवातीला 2000 साली एक 15-20 बचत गट स्थापन केले. मग ते चांगल्या प्रकारे चालवले. त्याच्यासाठी कर्ज हे दिलं त्यांना. नंतर कर्ज वाटप आमचं संस्थेतून झाल्यानंतर ज्यावेळी बचत गट आम्ही स्थापन केले त्यावेळी महिलांना प्रशिक्षण देऊन काहीतरी व्यवसाय करून त्या स्वतःच्या पायावर उभा राहतील हे आम्ही प्रथमतः बघितलं त्याच्याही माध्यमातून. आणि संस्थेच्या माध्यमातून आम्ही प्रशिक्षणही दिलं. शेतीपूरक असतील काही त्याचे एक देशी गाईचा एक आम्ही विषय घेतला होता, गीर गाईंचा. त्याच्यापासून जे गोमूत्र आहे त्याच्यापासून एक 15 ते 20 प्रकारचे प्रोडक्ट तयार केले जातात. तर त्याचंही आम्ही प्रशिक्षण दिलं. म्हणजे संस्थेच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंतही प्रशिक्षण देतोय आणि वैयक्तिक ही मी स्वतःही देते. मी ब्युटी पार्लरचंही प्रशिक्षण देते, टेलरिंगचं असेल तेही देतोय आम्ही प्रशिक्षण महिलांना. आणि जशी भौगोलिक परिस्थिती आहे त्या गावची, जशा लांबून कुठल्या आपल्या जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून महिला जशा आपल्या इथे जोडल्या जातात, त्या गावची भौगोलिक परिस्थिती त्या भागची कशी आहे, तिथे काय पिकतं हे बघूनच आम्ही त्यांना प्रशिक्षण देतोय आता सध्या. म्हणजे जेणेकरून की त्यांना तिथे तो व्यवसाय करण्यासाठी सोयीस्कर जावं. बर.
मग आपण जसं आता म्हटलं की भौगोलिक परिस्थिती बघून तुम्ही हे करताय, तर माझ्या असं ऐकण्यात आहे की तुम्ही जैवविविधतेवरती आधारित सुद्धा काम चालू केलेलं आहे सध्या आपल्या मार्फत. आहे तर सध्या त्याविषयी आता. काय सांगाल आपण? जैवविविधतेच्या आधारे काम म्हणजे आता आपण एक 50 गावांमध्ये आता आपलं काम सुरू आहे. त्याचा एक सर्वे असतोय. सर्वे म्हणजे की ज्या डोंगरी भागात आम्ही इकडे जावली आणि सातारा डोंगरी भागामध्ये काम करतो, त्यावेळी असं प्रामुख्याने जाणवतं की तिथे असणाऱ्या डोंगरी भागात असणाऱ्या आयुर्वेदिक ज्या वनस्पती आहेत, त्याच्यापासून आपल्या महिलांना काहीतरी, बचत गटांना काहीतरी करता यावं. आयुर्वेदिक आता सध्या आपण बघतोय हे कोरोना सारखे महामारी अशी काही ना काहीतरी निसर्गाची आपत्ती येतीच आहे. तर याच्यासाठी आपण काहीतरी एकतर आयुर्वेदिक ह्याच्याकडे वळलं पाहिजे. बरं, आपल्या इथे असताना मग आम्ही महिलांना असं तेच पटवून देतोय की आयुर्वेदिक वनस्पतींचा जे काय संग्रह आपण करूयात आणि त्याच्यापासून काय औषध निर्मिती होती का बघावं. कारण जी आपल्या इथे जैवविविधता आहे, बरं आपल्याला बाहेरही कुठे जायचं नाही आहे आपल्या इथे, तर त्याचाच आपण फायदा करून घ्यायचा आहे. त्याचा सर्वे करून मग आम्ही महिला बचत गटांना मार्गदर्शन करतोय आता सध्या. बरं बरं. यानंतर मला एक सांगा की आपण हे बचत गटाचे उपक्रम, हे जैवविविधता, याच्या सोबत आणखी आपण शेतीविषयक कोणते उपक्रम हाती घेतले किंवा महिलांना कोणत्या विषयी मार्गदर्शन केलं? शेतीविषयक म्हटलं तर शेतीपूरक आता काही ग्रामीण मधल्या महिला आहेत आपल्या, तर प्रत्येक महिलेला शेती असतेच, असं नाही की ग्रामीण मध्ये आणि सिटी मधल्याही काही आहेत तिकडून इकडे जरी हे झाले असतील तरी, पण शेतीपूरक सगळ्यात महत्वाचं आता आपण ह्या वर्षात शेतकरी सगळ्यात हे झालेला आपण बघितला, म्हणजे आता महामारीच्या काळात. तर मी महिलांना असं सांगेन, पहिल्यापासून आपण शेतीपूरक व्यवसाय करतोय, केलेत आणि इथूनही पुढे करावं. तर सगळ्यात प्रथम तर सेंद्रिय शेतीकडेही वळावं. सेंद्रिय शेतीबद्दल आम्ही त्यांनाही ट्रेनिंग दिलेले आहेत, मार्गदर्शनही करतोय. शेळी पालन असेल, गाय पालन असेल, म्हैस पालन, कुक्कुटपालन, हे त्याच्या जोडीला त्याचंही प्रशिक्षण देऊन आम्ही महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलेलं आहे. म्हणजे व्यवसाय नुसार चेन आणि हे खूप गाईच्या शेणीला आणि ह्याला प्राधान्य आहे की तिथून पुढचा काळ हे सगळे प्रोडक्ट सगळे गटाकडून घ्यावे आणि सगळ्या महिलांनी पण ते सुरुवात करावी तयार करण्यासाठी. मग त्याच्यात धूप असेल, सुगंधी धूप असेल, दंतमंजन आहे आणि तुमचं ह्याचं शॅम्पू वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत लागतात, त्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यापासून तयार करतोय आणि ह्या आपण महिला बचत गटांना त्याचं प्रशिक्षणही दिलेलं आहे. तसं त्या तयारी करतायत. एक आपली सक्सेस स्टोरी आहे ह्याच्यातून. बोर्णे म्हणून आहे आपलं सातारा तालुक्यात वरती डोंगराचं, म्हणजे पूर्ण सज्जनगडाची ते डोंगरावरतीच आहे ते वरती बसलेलं गाव. तर तिथे एका बचत गटाने ते तयार केलेले आहेत. म्हणजे साबण असेल, जे अंगाला कडकी पडेल किंवा जे साईड इफेक्ट्स होतात स्किनला, त्याच्यासाठी तो साबण पण आहे, त्याचा खूप उपयोग होतो. म्हणून त्या महिलांनी आवर्जून त्याचं प्रशिक्षण आपल्याकडून घेतलं आणि तिथे त्यांनी तो व्यवसाय चांगल्या पद्धतीनं सुरुवात केली आहे. म्हणजे शेती असेल नसेल तरी पण आपण हा शेतीपूरक जे व्यवसाय आहे ते करण्यास काही हरकत नाही, असं मला वाटतं. बरोबर. असंच मलाही तसंच वाटतंय की शेतीसोबत सेंद्रिय शेती किंवा महिलांनी इतर जे प्रक्रिया उद्योग करतायत, काही वस्तू बनवण्याचं काम करतायत, तर ते पुढे नेलं तर महिलांना आर्थिक स्वावलंबत्व मोठ्या प्रमाणात येईल. महिलांसोबत काम करताना आपला अनुभव कसा राहिलाय? काही मर्यादा वगैरे येतात की काय? जरा आमच्याशी शेअर करा. महिलांसोबत काम करताना खूप अशा अडचणी आम्हाला पहिल्यापासूनच आल्या आणि येतातही. कारण कसं होतं की महिला बचत गटांना प्रशिक्षण दिल्याशिवाय एखाद्या कुठल्याही व्यवसायाचं प्रशिक्षण ते प्रॉपर जर घेतलं तर ती महिला चांगल्या पद्धतीनं व्यवसाय करू शकते. आणि अशा पद्धतीनं जर आपण ग्रामीण भागात, काही कसं होतं, सकाळी उठल्यापासून महिलांचं काम सुरुवात होतेच आहे. शेती असल्यामुळं मुलं वगैरे सगळं ते घरातलं काम सांभाळून मग प्रशिक्षणासाठी किती वेळ त्यांच्याकडे असतो. मग तेवढ्या मधल्या पिरियड मध्ये आम्हाला त्यांची वेळ बघून तिथं त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागतं.
नाहीतर मग अशा अडचणी येतात की काही वेळी आम्ही तास तास 2-2 तास पण त्यांच्यासाठी तिथे थांबलोय सगळ्यांना जमा करेपर्यंत. मग काही त्यांच्या घरातून येणाऱ्या अडचणी त्याला आम्हाला फेस करावं लागतं. पण ते केलंच पाहिजे आणि आमची ग्रामीण महिला कुठेतरी वरती आली पाहिजे एवढंच वाटतं. बर, ठीक आहे. आपण म्हटलात की शेतीविषयक आपण सेंद्रिय शेतीचं असेल किंवा काही वस्तू बनवण्याचं आपण प्रशिक्षण दिलं. तर हो. त्यामध्ये महिलांचा सहभाग चांगला होता की कसं असतंय? नाही, चांगल्या पद्धतीचा होता. कसं केलं सुरुवातीला बचत गट स्थापन करतानाच आपण एक प्रश्नावली तयार केली होती, की बचत गट कसा असावा? त्या उद्देशानेच महिलांनी बचत गट हे केले म्हणजे आपण केले. हां, स्थापन केले. ज्यावेळी ज्यांना प्रॉपर बचत गटाचा अर्थ समजतोय, त्यावेळी त्या चांगल्या पद्धतीनं त्याला सामोरे जातात आणि त्यांची मला असं वाटतं, की भरपूर महिलांचं आता उपस्थिती अ, असते. जे बचत गट तयार करतात आणि करावं. खूप महिला अशा जुडल्या गेलेल्या आहेत, की मला असं वाटतंय, की व्यवस्थित ज्यांना कळालं त्याच महिला बचत गट चांगल्या पद्धतीनं काम करू शकतायत आणि करू शकतील. आपण बघितलं तर आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त बचत गटांचा हे आहे की मोठ्या प्रमाणात बचत गट आहेत आणि जास्तीत जास्त उपक्रमशील बचत गट आपल्याकडे आहे. जे हो, मानिनीमध्ये प्रदर्शनामध्ये विक्री करायला असतात किंवा असं. जे काही आपल्या जिल्हास्तरीय प्रदर्शनं असतात, त्यामध्ये हं. बरेचसे महिला बचत गट सामील होतात आणि आपली उत्पादनं विक्री करून आर्थिक आर्थिक नियोजन करत असतात. तर आपल्याला त्यांना आर्थिकदृष्ट्या सबल बनवण्यासाठी आणखी तुम्हाला काय वाटतं, की काय अपेक्षा असू शकतात त्या महिलांच्या? किंवा बचत गटांचा जो उद्देश आहे, की महिलांना ते आर्थिक स्वावलंबत्व आलं पाहिजे किंवा तो आर्थिक व्यवहार हाताळण्याचं त्यांना एक मला कुशलता यावी त्यांच्याकडं. तर अशा काही बरोबर. आपल्याकडे यशोगाथा आहेत का, की त्या व्यवस्थितपणे सगळं काम करतायत किंवा आर्थिक व्यवहार चांगला पार पाडतायत वगैरे असं? अगदी बरोबर, अगदी बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं बचत गटातून आपण जे पदार्थ असतील किंवा शेतीपूरक जे काही वस्तू असतील, काही तयार करत असताना सगळ्यात प्रथम आपल्याला बाजारपेठ किंवा हे महत्त्वाचं आहे. बाजारपेठ असेल, चांगला त्यांनी केलेल्या वस्तूला भाव मिळेल किंवा त्या वस्तूला कुठेतरी किंमत असेल तरच त्याचं त्या महिला किंवा त्या बचत गट ते आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग होतील. तर असं आम्ही बऱ्याचदा हे केलंय, की बाजारपेठेसाठी महिला मुंबई, पुण्यासाठीच तिकडे बचत गटातून विक्री व्हावी. वाटत नाही. आम्ही काय केलं, की गावातल्या लोकांना जे भौगोलिक दृष्टीने पिकत असेल किंवा कुठं कांदा पिकत असेल, तर त्या महिलांनी त्या बचत गटातल्या जिथे त्याला प्रथम प्राधान्य देऊन तो व्यवसाय केला पाहिजे. कांदा असेल, कांद्याची पूड करायलाही आम्ही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. नाचणीच असेल, त्याचे लाडू असतील, तुमचे पापड असतील, बटाट्याचे चिप्स असतील. तर बाजारपेठ मी म्हणते, की बाहेर जाण्यापेक्षा आपल्याच भागामध्ये या गटाने एक प्रकार केलाय, त्या गटाने वेगळा केलाय व्यवसाय. तर एकमेकांशी सांगड घालून देऊन आपल्या इथेच त्या बचत गटांचा माल एकमेकांनी घ्यावा. या दृष्टीने आम्ही तसं प्रशिक्षण दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात, की महिलांचं कसं व्हायचं, की बचत गटातून त्या वस्तू उत्पादित करायच्या. पण एक उदाहरण देते, कुरकुरे आपण ह्याच्यामध्ये बघतो, कुरकुरे. त्याच्यात कसं त्याला चांगली सजावट, डेकोरेशन केलेलं, चांगलं चकचकी कागदामध्ये येतं. पॅकिंग असतं सगळं. पॅकिंग व्यवस्थित महत्वाचं आहे. तर ते पॅकिंग व्यवस्थित असेल तर तुमचा माल कोणीही घेऊ शकतं. बरं ते कुरकुरे काय पौष्टिक नाही हे आम्ही महिलांना सांगितले. तुमचा माल एवढा पौष्टिक, व्यवस्थित, चांगला, स्वच्छ निवडलेला चांगला असतोय निवडक. तर तुम्ही असं पॅकिंग करा म्हणजे तुम्हालाही चांगलं भाव मिळेल. म्हणजे त्याला कुठेतरी बाजारपेठेत किंमत राहील, किंमत मिळेल. असंही आम्ही प्रशिक्षण देऊन त्या पद्धतीनं महिलांकडून आम्ही माल एकमेकांनाच ते देवाण-घेवाण करतो. अशा पद्धतीनं त्यांचा आर्थिक स्तर उंचावलेला आहे. म्हणजे असं नाही की मुंबई पुण्याला गेल्यावरच बचत गटातले हे जाईल आपलं व्यवसाय आपण करतोय पण आपला माल तिकडेच जावा तिकडेच खपावा असं न करता आपल्या इथेच भरपूर घेण्यासारख्या महिला आहेत आणि एक असं मी म्हणेल की एक काही बचत गटांनी भाजीपालाही पिकवलेला आहे. त्याचा भाड्याने त्यांनी जागा काही ठिकाणी खरेदी केल्यात. भाजीपाला पिकवलेला आहे
आणि तो भाजीपाला ज्या महिला नोकरी करणाऱ्या असतात त्यांच्यापर्यंत स्वच्छ निवडक भाजी विक्रीस घेऊन जातात स्वतः. काही महिला ह्याचं पॅकिंगचं बघतात, काही महिला विक्रीचं बघतात, काही महिला ते आलेला ह्याचं बघतात. असं करून ज्यावेळी 10 महिला 20 महिला एकत्र येऊन असं जर व्यवसाय उद्योग करत असतील बचत गटातून, तर मला वाटते 100% महिलांचा आर्थिकदृष्ट्या त्या सक्षम होतीलच आणि होणार. आणि आता आम्ही ते करतोय पण. बरोबर. मला वाटतं या कामात तुमची त्यांना चांगली मदत होत असेल. कारण तुम्ही भरपूर. ओंकार महिला बचत गट किंवा ओंकार महिला प्रतिष्ठान याच्या वतीनं जेवढ्या बचत गटांच्या संपर्कात असाल, त्याच्या माध्यमातून तुम्ही त्या बचत गटांचं एकमेकांची देवाण-घेवाण जे पॅकिंगची किंवा साहित्याची असेल, तर ती करायला तुम्ही त्यांना मदत नक्कीच करत असाल. नक्कीच त्यामुळे त्यांना नक्कीच त्याची आर्थिक फायदा होत असेल चांगल्या प्रकारे. होतो. यासोबतच तुम्ही आणखी मी बघितलं आपलं कामाचं तर पाणी फाउंडेशन मध्ये सुद्धा आपण काम केलेलं आहे. होय. तर त्याविषयी आपण थोडक्यात सांगा. मी गेली 20-22 वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत असताना थोडंसं मला वेगळं पण वाटलं पाणी फाउंडेशनचं काम, की आपण नेहमी करतो त्याच्यापेक्षा वेगळं, की खरंच दुष्काळी लोकांबरोबर राहण्याची आणि त्यांची परिस्थिती जवळून बघण्याची मला 2-3 वर्षात खूप म्हणजे जवळून मी त्यांना पाहिलं. 3 वर्ष मी काम केलं पाणी फाउंडेशनला. तिथे सगळ्यात महत्त्वाचं पाणी अडवा, पाणी जिरवा. म्हणजे ज्या गावांमध्ये पाण्याचा 8-8 दिवस पिण्याच्या पाण्याची हे येत नाही, टँकर येत नाही, अशा गावांमध्ये मी काम केलेलं आहे. जवळून परिस्थिती बघितली. खरोखर महिला ह्या कामामध्ये पुढाकार महिलांनी जास्त घेतला. महाराष्ट्रात ही चळवळ जेव्हा आता ह्या 4-5 वर्षात आहे, तर मी असं म्हणेन की 99% 90% तर माझ्या महिला भगिनींमुळेच काही गावं पुढे आलेली आहेत. तर मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते की महिला काय करू शकत नाहीत. तर आम्ही ते समोर डोळ्यांनी बघितले. एक महिला सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत पाण्याशी तिचा जास्त संपर्क असतो. म्हणजे पुरुषांचं कसं होतं, सकाळी घरातलं उरकायचं आणि कामाला निघून जायचं. म्हणजे पुरुषांना दोष देत नाही. पण दिवसभर ज्या महिलेला पाण्यासाठी काम करावं लागतं, ती महिला आज बाहेर पडली. कशासाठी? की त्या पाण्यामुळं पिण्याच्या पाण्यासाठी 4 कळशा मिळवण्यासाठी दिवस अख्खा त्यांचा घरात बसून जाण्यापेक्षा त्या मुलींना त्या घरात बसवायच्या, मुली शाळेपासून वंचित राहायच्या. मग अशा महिलांनी सगळ्यांनी एकत्र येऊन गावामध्ये ही मोठी चळवळ उभा केली आणि आज गावाच्या गावं पाणीदार झालेली आम्ही बघितलेली आहेत. म्हणजे महिला भगिनी कुठं मागे नाहीत असं ह्याच्यातही दिसून येतं. म्हणजे खूप मोठं काम झालं पाणी फाउंडेशनचं. त्याच्यात महिलांचा 99% मी म्हणते सहभाग आहेच. बरोबर. आम्ही पण आता बघतोय की जिल्ह्यात जिथं पण कामं चालू आहेत, तर काही ठिकाणी सुरुवातीच्या त्यांनी ज्या बैठका घेतल्या, तर त्यामध्ये काही पुरुषांनी राजकारण वगैरे मध्ये आणल्यामुळं कामाला अडचणी आल्या. तिथं महिला समोर आल्या आणि महिलांनी स्वतः ते काम हाती घेतलं. स्वतः काम हाती त्यामुळं घेतलं. बरीचशी गावंही पाणीदार झाली. पाणीदार ही झालेले पाणी आहेत. फाउंडेशनची चळवळ आपली आज चांगल्या प्रकारे जिल्ह्यात आपल्या बराचसा कोरेगाव तालुका असेल, खटाव, मानकडची गावं असतील, ही बरीचशी पाणीदार होण्यामध्ये महिलांचं फार मोठं योगदान याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये जसं आपण म्हणतोय की ग्रामीण महिला जशा असतील, तसंच त्या तालुक्यांमध्ये काम करणाऱ्या प्रशासक महिला सुद्धा ज्या आहेत. आपण बघितलं कोरेगावच्या नलवडे मॅडम खूप. अधिकारी आता आहेत सातारा. बरोबर, बरोबर. त्यांनी सुद्धा फार मोठं योगदान दिलेलं आहे. मग ह्या महिलांसोबत तर ह्या सर्व महिलांच्या एकत्र येण्यामुळेच आपण ही चळवळ सुद्धा चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकलो. तर नेऊ आणखी शकलो. आपण महिलांना या कार्यक्रमातून आपण काय संदेश देऊ इच्छिता? महिलांना मी असं म्हणेल की पहिल्यापासून आम्ही बचत गट स्थापन जेव्हापासून केले त्यापासून महिलांना आम्ही एकच सांगितलेलं आहे की आपण बचत करण्याची आपल्याला सवय असावी आणि ती असलीच पाहिजे. त्याशिवाय इथून पुढे तर आता हे 1 वर्षात आपण बघतो या महामारीने किती नुकसान सगळ्यांचं झालेलं आहे. कधी निसर्गात काय होईल काय सांगू शकत नाही. तर मला सगळ्या महिला भगिनींना एवढाच संदेश देऊ इच्छिते मी की त्यांनी बचत केली पाहिजे, शिकलं पाहिजे, पुढं आलं पाहिजे, आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत. मग त्याच्यातून आपण शेतीपूरक असो व्यवसाय केले पाहिजे, छोटे-मोठे व्यवसाय करून आपल्या संसाराला त्यांनी हातभार लावला पाहिजे. तरच आज कुठेही महिला कमी नाहीये, पण अजून आता मला असं वाटतंय अजून त्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी थोडं बचतीची ही सवय लावलीच पाहिजे.
यामध्ये आपल्या संस्थेचा हातभार तुम्हाला किती वाटतोय, की तुमच्या संस्थेमार्फत तुम्ही 100% योगदान महिलांसाठी दिलेलं आहे, की तुम्हाला आणखी त्या कुठल्या प्रशासकीय यंत्रणेची मदत गरजेची वाटते? काय सांगाल याच्याबद्दल? मी संस्थेच्या माध्यमातून आम्ही बरेचसे प्रोजेक्टही राबवले, शासकीय प्रोजेक्ट राबवलेले आहेत. त्याच्यातून महिला बचत गट, मला असं म्हणायचं जलस्वराज्य असेल, त्याच्यातही महिलांचा सहभाग होता. LRA म्हणून एक वसुंधरेचा होता. आपलं पाणी असेल, म्हणजे पाण्यासोबत महिलाही, म्हणजे महिला सक्षमीकरण त्याच्यामध्ये मुद्दा येतोच. तर अशामध्ये मला असं वाटतंय, की आम्ही पहिल्यापासून संस्थेच्या माध्यमातून ही महिला बचत गटांना प्रशिक्षण दिलंय आणि देतोय. तर शासकीय योजनेमध्ये कसं शासनाचा काही निधी आलेला असतो बचत गटांसाठी, की आता आम्ही LRA आणि PTO मध्ये काम केलं वसुंधराच्या. त्याच्यामध्ये पण ज्या शेती करणारे महिला असतील किंवा ते पुरुष आणि महिला असे त्यांचे गट पण वेगवेगळे होते. मग त्याच्यासाठी शेतीपूरक व्यवसाय, गायपालन असेल, शेळीपालन असेल आणि म्हैसपालन, कुक्कुटपालन हे त्यांना प्रशिक्षण शासनामार्फतही दिलेलं गेलेलं होतं. त्याच्यामध्ये महिलांनी चांगले बचत गट आपले सक्षम केले आणि आर्थिकदृष्ट्या त्यांना फायदाही झाला. आणि शासनाचं त्यांना अनुदानही आहे काही बचत गटांना. त्याच्यातून महिला आज आहेत पुढे. मला असं म्हणायचंय आपल्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच महिलांना शासनाच्या योजनेचा लाभही मिळवून दिलेला आहे. आता आपल्याकडे सध्या जर बघितलं तर सातारा जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्येच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे एक नवीन सक्रिय झालेले आहेत. बरेचसे बरोबर. बचत गट आहेत ते शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये फॉर्म झालेले आहेत किंवा नवीन कंपनी स्थापन करण्यामध्ये त्यांचा हातभार लागत आहे किंवा सुरू आहे ती योजना आता सध्या. तर आहे, आहे. आमच्याकडे आत्ताच एक 8 मार्चला जागतिक महिला दिन होता, तेव्हा तुकाई माता महिला शेतकरी उत्पादक कंपनी आहे. तर त्याच्या महिला इथं प्रशिक्षणासाठी इथं आल्या होत्या. तर त्या पण बरोबर. फक्त महिलांची शेतकरी उत्पादक कंपनी त्यांनी स्थापन केली आणि चांगल्या प्रकारे त्यांचंही काम चालू आहे. तसंच आमच्या संपर्कातल्या एक महिला शेतकरी आहेत, अश्विनी लाड म्हणून डिस्कळच्या. तर त्यांनी पण शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आणि मानदेशी बरोबर. फाउंडेशनच्या माध्यमातून त्या आवळा कँडीची विक्री करतायत. म्हणजे साखरेपासून, गुळापासून आवळा कँडी बनवून त्या बरोबर. मुंबईपर्यंत मानदेशी फाउंडेशनच्या माध्यमातून मॉलला वगैरे पण मोठ्या प्रमाणात त्या विक्री करतायत. तर आपल्या संस्थेच्या माध्यमातून किंवा या बचत गटाच्या चळवळीच्या माध्यमातून त्या जास्तीत जास्त बचत गट महिलांचे जर आपण शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये जर आणू शकलो, तर मला अगदी वाटतंय बरोबर. त्यांना एक चांगले अधिकार मिळतील आणि मिळतील. आर्थिक व्यवहाराला त्यांना एक पाठबळ चांगलं मिळेल. विक्री अगदी व्यवस्था बरोबर, अगदी बरोबर. चांगली मिळेल. तर हे आम्ही आत्ता घेतलेलंच आहे, की जे पुरुषांचे सुरुवातीला बचत गट असायचे, त्याच्यातून मग ते प्रोड्युसर कंपनी वगैरे हे करायचे. पण आता महिलाही त्याच्यात उतरल्यात आणि आम्ही त्यांनाही तसं प्रशिक्षितही करतोय आणि इथून पुढच्या काळातही आम्ही महिला बचत गटांना अजून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं असेल, तर जरूर प्रोड्युसर कंपनी काढावी आणि आपल्या शेती मालाला चांगला भाव मिळेल अशा पद्धतीनं त्या काम करतील आणि त्याच्यासाठी आम्ही जरूर प्रयत्न करू. त्याच्यासाठी मला असं वाटतंय, की बाकीचं हे करण्यापेक्षा जिथे-जिथे जे काय पिकतंय त्या महिलांनी पुढाकार घ्यावा आणि पुढे यावं असंही मला वाटतंय. कारण कांद्याची पावडर आता खूप बाजारपेठेत हे चाललेले आहे. तर कांदा जिथे पिकतो तिथे पेक्षा त्यांनी काहीतरी पावडर किंवा बचत गट असं काहीतरी वेगळं नाविन्यपूर्ण करावं याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेच आहे. आणि जरूर आम्ही बचत गटांचे इंडस्ट्रीज आम्ही तयार करू. अ, आपलं काम जर बघितलं तर आपल्या सातारा, जावली आणि ह्या पठाराच्या पुढचा जो दुर्गम भाग आहे, इकडं पण आपण काम केलेलं आहे. तर तिथं आपलं नाविन्यपूर्ण काम काय सांगता येईल आपलं? आता अतिदुर्गम डोंगरी भागात आम्ही गेली 25 वर्ष झालं. आपलं एक हायस्कूल आहे माध्यमिक 8वी, 9वी, 10वी, की त्या भागामध्ये मुलांना आणि मुलींना शिक्षणापासून ते वंचित राहायचे. म्हणून आपण 1996 साली तिथे हायस्कूल स्थापन केलेला आहे. म्हणजे जो सगळा मुंबई, पुणे इकडेच जात होता तिकडचा, सगळ्या मुलांना काय शिक्षणाचं इकडे कुठे सोय नाही, त्यामुळं
शिक्षणापासून वंचित, मग ही मुलं काहीतरी रोजगारासाठी बाहेर पडत होती. ते आम्ही लक्षात घेतलं आणि त्याच्यावरती आम्ही ते शाळा चालू केली. तर आज तिथल्या मुलांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. आणि अतिदुर्गम डोंगरी भागात शाळा आपली गेली 25 वर्ष झाला आहे. तर चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे. दरवर्षी निकालही चांगला तिथे 100% लागतो. तिथे केंद्रही आहे. आता या 5-6 वर्षात झालेलं आहे. तर ज्या मुलींना शिक्षण मिळत नव्हतं, अशा मुलींची सोय आपण या माध्यमातून तिथे केलेली आहे. आणि भविष्यात तिथे हॉस्टेल वगैरे पण करण्याची आमचं हे आहे. मानस आहे आपला. हां, मानस आहे. ठीक आहे. आम्ही पण त्या भागात गेलो असता आम्हाला पण असं निदर्शनास आलं की खूप छोटी-छोटी गावं आणि डोंगर दऱ्यात आहेत. वसलेली गावं आहेत. तर तिथल्या मुलांना विद्यार्थ्यांना शाळेची सुविधा ही मिळत नाही. तर त्या नाही. माध्यमातून आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून ती पण सुविधा तिथं उपलब्ध करून दिली. ते पण फार चांगला उपक्रम आपला आहे. त्याबद्दल आपलं आमच्यातर्फे पण खूप खूप अभिनंदन. नंतर एक सांगा की आपण ग्राहक संरक्षण समितीचं पण काम करताय. हो, तर हो. यामध्ये महिलांना काही त्याच्यातून फायदा देता आला का आपल्याला हे काम करत असताना? फायदा देता आला म्हणजे ज्या महिलांची फसवणूक होत होती, म्हणजे ग्राहकांचं कसं न्याय आणि हक्कासाठी आपण काम करतोय. विशेषतः महिलांचं कसं होतं, दुकानात जाणं किंवा रेशनिंगच्या दुकानात जाणं किंवा हॉस्पिटल्स असतील किंवा मेडिकल असेल, कोणत्याही ह्याच्यात ग्राहक राजा हा सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो. तर ग्राहकांची होणारी फसवणूक, आत्तापर्यंत आम्ही भरपूर केसेस अशा सोडवलेल्या आहेत, की जिथे आता माझ्या हातात एक केस पण आहे, की ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे एका शेतकऱ्याने. पण त्याचे डॉक्युमेंट्सच मिळत नाहीये. 3 वर्ष झालं त्यांची फसवणूक त्या शेतकऱ्यांची होते. असं पण एक केस आपल्या आता आपण हँडल करतोय. काही महिलांच्यामध्ये पण असं अडचणी आलेल्या होत्या, की काही दुकानांमधून असेल किंवा काही रेशनिंगच्या ह्याच्यातून असेल किंवा काही शेतीमाल खरेदी करताना असेल, बियाणं, औषधे, काही कोणत्याही ठिकाणी ग्राहक जिथे त्याची फसवणूक होते, तिथे आम्ही काम करतोय. आणि विशेषतः महिलांना आम्ही प्रशिक्षितही करतोय, की ग्राहकांची होणारी फसवणूक त्याच्यापासून आपण काय केलं पाहिजे आणि काय करावं, याचं आता आम्ही प्रशिक्षण घेतोयच आहे. म्हणजे मी 10 वर्ष झालं ग्राहक संरक्षणचं काम करतेय. बरं. महिलांच्या आरोग्याविषयी सुद्धा आपण काहीतरी उपक्रम राबवताय. तर हो. त्याबद्दल थोडक्यात सांगा आम्हाला. आरोग्याविषयी असं आम्ही पहिल्यापासून, की सगळ्यात महत्त्वाचं, महिला जर स्ट्रॉंग असेल, म्हणजे तिची इम्युनिटी म्हणा, एच-बी म्हणा, तर ती जर मेंटेन करत असेल, व्यवस्थित असेल, तरच तिचं पुढचं सगळं भविष्य आहे. त्याच्यासाठी आम्ही सुरुवातीला महिलांचं एच-बी चेक करणं आणि प्रत्येक गोष्टीत महिला कशा आरोग्याच्या ह्याच्यानी स्ट्रॉंग असल्या असल्या पाहिजेत, असे आम्ही एक मोफत मेळावे घेतो महिलांसाठी. तुमचं रक्तदान शिबिर, नेत्रदान, सगळे आरोग्य शिबिर जे आहेत ते आम्ही मोफत राबवली जातात महिलांच्या ह्याच्यासाठी. आणि महिला त्या पद्धतीनं प्रतिसादही देतात आणि एड्सवरतीही आम्ही काम केलेलं आहे सातारा जिल्ह्यामध्ये. तर त्याच्यामध्ये प्रशिक्षण आम्ही अजूनही देतो, की महिलांनी कोणत्या पद्धतीनं आपलं आरोग्य कसं ठेवावं, असावं त्यांचं, आणि काय खाण्यापिण्यात पण त्यांच्या काही अडचणी येतात. सगळ्यांना खायला घातल्याशिवाय महिला ही खात नाही, घरातली जेवण करत नाही. हा एक आपल्या ह्याच्यात संस्कृतीत आहे, की सगळ्यांना भरवल्याशिवाय ती खात नाही. त्याच्यामुळे तिचं आरोग्य खूप धोक्यात येतंय. मग राहिलं-सहिलं असेल ती ती खात राहते. मग त्याच्यासाठी महिलांनी अ, थोडंच खा, पण चांगलं खा, आरोग्य नीट ठेवा, व्यवस्थित ठेवा. त्याच्यासाठी आमचे काही मार्गदर्शक आम्ही करत असतो आणि प्रशिक्षणही त्या पद्धतीनं घेत असतो. अ, आणि आरोग्यावरती आपलं काम भरपूर आहे. महिलांच्या आरोग्याचा विषय निघालाय तर एक पोषण आहार असावा, हो. असं थोडंसं आपल्या या 2 वर्षात सरकारी धोरण पण बदललेलं आहे आणि पोषण बाग असावी किंवा परसबाग असावी, असा एक उपक्रम सुद्धा आहे. तर त्या संदर्भात आपण काय काम केलंय का? हो, हो. विषमुक्त शेती. आता कसं झालंय, रासायनिक खतांचा वापर झाल्यामुळं खूप सारे काही लोकांना, महिलांना पसरले आहेत. तर त्याच्यासाठी मी असं म्हणेन, की आता आपलं कामही चालू आहे परसबागेचं, आणि सेंद्रिय परसबाग असावी. सगळ्यात महत्त्वाचं, बियाणे जे असतील ते सेंद्रिय असावेत. आणि त्याच्यातून जी परसबाग असेल, प्रत्येकाच्या घरापुढं थोडंसं परसबागेचं नियोजन त्यांनी करावं.
आणि चांगला सेंद्रिय ताजा पालेभाज्या भाजीपाला त्यांनी खावा, सगळ्या आपल्या कुटुंबाला हे मिळावा याच्यासाठी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि आरोग्याचं सगळ्यात महत्वाचं तिथूनच हे होतं की आपल्या खाणपिण जर लक्ष व्यवस्थित नसेल तर आरोग्य बिघडायला वेळ लागत नाहीये. आणि आपली इम्युनिटी जर स्ट्रॉंग असावी, येणाऱ्या आता ह्या कोरोनासारख्या महामारीला जर आपण हरवू शकणार आहोत तर कसं करावं, तर आपलं स्वतःचं आरोग्य आपण महत्वाचं आहे आधी व्यवस्थित असावं. तर त्याच्यासाठी आपल्या आपण भाजीपाला काय खातो किंवा फळभाज्या काय खातो याच्याकडं पहिलं प्रामुख्यानं लक्ष असावं. तर मी असं सांगेन की आपण परसबागेच्या माध्यमातून जर सेंद्रिय भाजी असेल, पालेभाज्या असतील ते जर पिकवल्या तर मला वाटते इथून पुढच्या काळात तरी कुठला आजार कुणाला हे होणार नाहीये. मग त्याच्यापासून आपण 10-1 पट मागे राहू असं वाटतंय. बरोबर. पोषण बाग किंवा परसातील बाग जे आपण म्हणतोय, तर याचं एक स्टँडर्डाइज डिझाईन किंवा एक आकृती असं एक आलेली आहे. आमच्याकडं विषय विशेषज्ञ आहेत डॉक्टर कल्याण बाबर, तर तेही याविषयी आपल्याला सांगू शकतील. तर यानंतर आपल्याला भविष्यात कधी जर त्याविषयी महिलांना मार्गदर्शन करण्याची गरज पडली तर कृपया आमच्याशी संपर्क करा. नक्कीच. त्याविषयी आमचे विषय विशेषज्ञ इतरही आहेत, तर ते आपले महिलांना वगैरे मार्गदर्शन करतील. मी आता उपस्थित महिलांना विनंती करतो की आपल्याला या ओंकार महिला विकास प्रतिष्ठान याच्या माध्यमातून आपण काही उपक्रम राबवले असतील तर त्याविषयी आपले अनुभव जर काही सहभागी सर्वांना जर आपण काही शेअर करू शकला तर फार चांगलं होईल. तर मी विनंती करतो की उपस्थितांमध्ये जे कोणी आपले लाभार्थी असतील ओंकार महिला विकास प्रतिष्ठानचे तर त्यांनी त्यांचे अनुभव इथं सांगावेत. कृपया आपल्याला अनम्यूट करा स्वतःला आणि बोला. हॅलो सर. हा हॅलो. त्या शीतल मांगडे को होस्ट आहेत, त्यांना ते विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. शीतल मांगडे आपण अनम्यूट करून आपले मत मांडू शकतात. शीतल महांगडे बोला. नमस्कार सर. नमस्कार. हा, माझं नाव शीतल भरत मांगरे. मी सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यातल्या विंग या गावी राहते. तर पाटणे मॅडमची आणि माझी बरेच दिवसापासूनची ओळख आहे आणि मी ही बरेच वर्ष झालं सामाजिक कार्यात आहे. तर माझी सामाजिक कार्यातली तळमळ बघता पाटणे मॅडमनी मला बचत गटाच्या माध्यमातून काम करण्याची संधी दिली. त्यांनी बचत गट महिलांचे तयार करून महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मार्गदर्शन केलं. त्यातून त्यांनी सीझन बाय सीझन चालणाऱ्या व्यवसायांचं आम्हाला मार्गदर्शन केलं आणि बऱ्याचशा आम्ही महिला त्यातून मी स्वतः ब्युटी पार्लर चालू केलेला आहे आणि एक छोटीशी लेडीज शॉपी पण चालू केलेली आहे आणि माझ्यासारख्याच बऱ्याचशा महिलांना त्यांनी ट्रेनिंग दिल्यामुळं त्याही सीझन बाय सीझन व्यवसाय करतात. उदाहरणच द्यायचं म्हटलं तर रक्षाबंधनला राख्या आम्ही स्वतः बनवतो आणि विक्री करण्यासाठी आम्ही स्टॉल लावतो. तर ते स्टॉलची सुद्धा आम्हाला कल्पना ही पाटणे मॅडमच्या माध्यमातूनच मिळाली आणि आता शेतीपूरक व्यवसाय सुद्धा करण्यासाठी त्यांच्याशी आमचा फॉलोअप चालू आहे. आणि दुसरं सांगायचं तर म्हणजे त्यांचं पाटणे मॅडमचं खरं सांगायचं तर मला एक फार आवडतं की त्यांचं असं नाहीये की बाबा माझ्याशी कनेक्ट आहेस म्हणून तू माझ्याच अंडर काम केलं पाहिजेस. म्हणजे त्यांचं असं सांगणं आहे की कुठल्या म्हणजे ज्या ज्या ठिकाणी किंवा ज्या ज्या लोकांच्या संपर्कात येशील त्यांच्याकडून जेवढं तुला शिकता येईल तेवढं शिका आणि तू सुद्धा स्वतः शिकून म्हणजे तुम्ही स्वतः शिकून इतरांनाही त्याचा फायदा करून द्या. म्हणजे हा संस्थेच्या मर्यादा न ठेवता त्यांनी महिलांचा विकास याच्यावरती जास्त जोर दिलेला आहे. हा, कारण कसं होतं मी इकडे असल्यामुळं अनेक संस्था येतात आमच्याशी चर्चा करण्यासाठी पण नेहमी म्हणजे पाटणे मॅडमचं असतं की नाही ठीक आहे असं नाहीये की मी सांगितलंय किंवा मी एखादी गोष्ट सांगितली म्हणजे तू तीच कर. तुम्ही जेवढे येतील लोक त्यांच्याकडून जितकं शिकता येईल आणि महिलांना सांगता येईल. सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय करायचंय तर महिलांचा सर्वांगीण विकास करायचा आहे. मग त्याच्यासाठी जिथून ज्ञान घेता येईल आणि जिथून मदत मिळवून तुम्हाला महिलांना पुढे आणता येईल
ह्याच्यासाठी प्रयत्न करा. हे एक मला मॅडमचं खरंच खूप आवडतं. बरं. आणि दुसरं म्हणजे त्यांनी अजून एक माझ्यातलं मांगरे एक मॅडम तुमचा व्हिडिओ ऑन करा. आ- हा सर बोलू का? हा बोला बोला. हा. आणि त्यांनी माझ्यातली सामाजिक म्हणजे जी तळमळ आहे कामाची ती पाहून मला माझी स्वतःची संस्था स्थापन करण्यासाठी. हा सर आवाज येतोय? आवाज येतोय. व्हिडिओ चालू करताय का तुमचा? हो करते. हा नमस्कार सर. नमस्कार. हा बोला आता. तर त्यांनी माझ्यातली सामाजिक कार्याची तळमळ बघून मला स्वतःलाही संस्था स्थापन करण्यासाठी मदत केली. कॅमेरा आणि हॉरिझॉन्टल ठेवा मॅडम, हॉरिझॉन्टल. आडवा आडवा कॅमेरा आडवा करायचा. हा बरोबर. ओके बोला. आणि थोडं साईडला व्हा, ते उजेड पडतोय ना, मागून पडणार नाही, खिडकी उजेड पडतोय मागून. ओके ठीक हा आहे. ओके ओके बोला हा, बोला. आता होईल. हा माझ्यातली सामाजिक कार्याची तळमळ बघून मॅडमनी मला स्वतःची संस्था स्थापन करण्यासाठी सुद्धा मार्गदर्शन केलं. आणि एक वर्ष झालं मी दत्ताई सामाजिक विकास संस्था या नावाने संस्था स्थापन केली आहे. विचारते सांगाल ते. त्याच्या माध्यमातून महिलांसाठी बरीचशी कामं आपली चालू आहेत. तर मी खरंच धन्यवाद मानेन पाटणे मॅडमचे की त्यांनी माझ्यासारख्याच अनेक महिलांना सपोर्ट करून किंवा मार्गदर्शन करून पुढे येण्यासाठी मदत करावी. मला बोलायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद. आपण पण आपला अनुभव शेअर केलात. तर मॅडमचं त्यातून आपल्याला हे कळतंय की किती चांगल्या प्रकारे मॅडम मदत करतायत आपल्या महिलांना. फक्त बचत गटाशीच मर्यादित न राहता नवीन संस्था स्थापन करून महिलांचा विकास कसा करता येईल यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. आणखी मी विनंती करतो आपल्या सहभागीमध्ये की कोणी महिला जर आपले अनुभव मांडणार असतील तर आपण कृपया अनम्यूट करा आणि व्हिडिओ चालू करून आपण बोलू शकता. कोमल देशमुख मॅडम, शीतल अजून मॅडम. पाटणे मॅडम तुमच्यापेक्षा कुणाला बोलायचं होतं ते तुम्ही काय नावं सांगितली होती त्यांना मॅडम तुम्ही आपण जर याच्यातल्या उपस्थितांमध्ये रिकॉल माहित करू असेल शकता, तर रिकॉल करू शकता त्यांना इथं. विनोदिनी देसाई, हेमा नाही. काटकर. रिकॉल नाही येत, नाही येत, त्या नाही येत. शीतल आहेत, नसते. प्रणाली. त्या बोलल्या आता. हा भोसले मॅडम. पूनम तानाजी पूनम भोसले भोसले. आहेत आहेत. भोसले मॅडम, भोसले मॅडम तुम्ही हे करा, अनम्यूट करा आणि कॅमेरा आडवा पकडा, स्वतःला अनम्यूट करा. बोला बोला बोला. अनम्यूट करा, अनम्यूट करा. नमस्ते. बोला बोला. माझे नाव पूनम. मी सासुर्वे गावामध्ये राहते, रहिवासी असून बरेच दिवस झाले मॅडमची माझी खूप ओळख झालेली आहे. हॅलो. हा आवाज येतोय आवाज मॅडम, येतोय बोला. का? हा येतोय, बोला. 3 वर्षापासून झाले मला पाटणे मॅडम मार्गदर्शन करतायत. तर त्यांच्या मार्गदर्शनामुळे खूप व्यवसायात वगैरे वाढ झाली. मी सध्या व्यवसाय करते. शेवई, पापड वगैरे सर्व बनवते मी सेंद्रिय पद्धतीने. तर मॅडमचे खूप मार्गदर्शन असल्यामुळे मी आज चांगल्या ह्याच्यावर आहे. बर. महेश सर यांना काय प्रश्न असतील तर विचारा. सुरू केलं का काम तुमचं? पुन्हा हो, मॅडम हो. बचत गटातूनच सुरू केलं का काम? हॅलो. बचत गटातून आवाज काम येत सुरू नाही. केलं का मॅडम आपण? बचत गटातून काम चालू केलेलं, त्याच्यानंतर पाटणे मॅडमचे मार्गदर्शन भेटलं. बर मॅडम पण खूप वेळ काढून चांगलं मार्गदर्शन वगैरे करायला लागले मला. त्याच्यामुळे आता व्यवसाय तर चांगला चालू आहे. बर आणि मार्केटिंग साठी पण ते आता सपोर्ट करतायत. बर हम्म. बर बर. मग मार्केटिंग आता तुम्ही कसं करताय, कुठं करताय? आता तर सध्या दुकानाला वगैरे आम्ही मार्केटिंग करतो. बर बर आणि आज मार्केटिंग वाढण्यासाठी पण त्या खूप आता मार्गदर्शन करतायत मला. बर. ठीक आहे. बिझनेस मध्ये वाढ कसं करायची, पॅकेजिंग कसं करायचं, त्या संदर्भात त्या खूप माहिती द्यायला लागलेत आता त्या. बर त्याच्यामुळं त्यांच्यातून 2-3 तास म्हटलं तरी त्या एका जागेवर म्हणजे आम्हाला बसवून मार्गदर्शन व्यवस्थित करतात. बर बर बर. त्याबद्दल मॅडमचे धन्यवाद. आणि आपण पण आपले अनुभव इथं
सांगितले त्याबद्दल आपलंही आभार व्यक्त करतो. आणि आपल्या बचत गटाच्या माध्यमातून आपण जे करताय तर त्यामध्ये चांगलं आपल्या गटाच्या नावानं ब्रँडिंग करून व्यवस्थित पॅकिंग करून जर आपल्याला मार्केटमध्ये जाता आलं तर तुम्हाला त्यामध्ये आणखी चांगला फायदा मिळेल. तर याविषयी आमच्याकडूनही काही आपल्याला मार्गदर्शन मिळालं तर मॅडमच्या माध्यमातून आपण एकत्र काही मीटिंग घेऊ भविष्यात आणि त्यातून आपण बचत गटाच्या मार्फत चांगलं काम करू. धन्यवाद मॅडम. आणखी कुणाला आपले अनुभव शेअर करायचे आहेत का? सर, पाटणे मॅडमला माझा एक प्रश्न आहे की विचारा. आपण म्हणजे बचत गटांना जे आर्थिक साक्षरता म्हणजे बँकमध्ये अकाउंट कसं खोलणं ते कसं त्यासाठी म्हणजे ग्रुपच्या माध्यमातून महिलांना ते एकत्रित करून म्हणजे त्यांना विश्वासात घेणं की हे सगळ्यांचं अकाउंट आहे, सगळ्यांनी मिळून फक्त ते म्हणजे तुमच्यात काही अध्यक्ष सचिव वगैरे हे रन करत असतात तर त्यांना त्या विश्वासात घेऊन ते कसं पुढे नेता, हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की म्हणजे म्हणजे ह्या साक्षरतेसाठी असं काही वेगळे उपक्रम राबवता का तुम्ही? म्हणजे हे बचत गट असेच नव्हे तर जी आर्थिक साक्षरता आहे ह्यासाठी काही वेगळे उपक्रम राबवता का, असा प्रश्न आहे माझा. बरोबर. तुमचा पहिला प्रश्न आहे तो बचत गट स्थापन करून ज्यावेळी मी मगाशी म्हटलं की आम्ही एक प्रश्नावली तयार केलेली आहे. ज्यावेळी बचत गटांच्या मीटिंग असतात त्यावेळी आम्ही ती प्रश्नावली त्यांच्या पुढे मांडत असतो आणि त्यांच्याकडून उत्तर घेत असतो की बचत गटाचे टाइम काय असावं, वेळ काय असावी, वार असावा, महिना म्हणजे कोणत्या महिन्यात काय, असं सगळं टाइम टेबल आम्ही त्यांच्याकडून घेत असतो. आणि त्याच्यामध्ये महिला कसं करतात, बचत गटाची मीटिंग आहे, चला माझे एवढे पैसे घे आणि तू मीटिंगला जा. हे नेहमी काही महिलांच्या मध्ये हे असतं की त्याचं बचत गट कसा आपण चालवावा, काय त्याच्यातून आपल्याला शिकावं, हे पूर्वी काही महिलांना त्या लक्षच घालत नसायच्या. त्याच्यासाठीच आम्ही त्यांना अगोदर त्या दृष्टीने स्ट्रॉंग केलं की बचत गटाचा सगळ्यात महत्वाचा व्यवहार बँकेत गेल्यानंतर खातं कोणाच्या नावे उघडावं, कितीचं खातं असावं, 50 पासून अगदी 500 पर्यंत बचत, 200 रुपयापर्यंत तरी आहेत. तर त्यांना ती बचत कशी करावी आणि कसं त्या बचत गट चालवून आर्थिक व्यवहार कसे सांभाळावे. बरं, 2 महिला या महिन्यात बँकेत जाणार, दुसऱ्या 2 महिला दुसऱ्या महिन्यात बँकेत जाणार, हे आम्ही त्यांना सवय लावली. त्यामुळं आज बँकेचा व्यवहार जर माहित असेल त्या महिलेला, म्हणजे आर्थिक व्यवहार जर ज्या महिलेला माहित असेल ती सक्षम, तसं आम्ही सक्षम त्यांना केलेलं आहे. म्हणजे जे आर्थिक दृष्ट्या सक्षम असेल तीच सगळा व्यवहार व्यवस्थित चोख करू शकेल आणि बचत गट चालवू शकेल असं वाटतं. आणि दुसरं तुम्ही म्हटलात की आर्थिक दृष्ट्या त्यांना कसं, काय म्हटलं, तुमचा प्रश्न काय होता सर? साक्षर कसं केलं? आर्थिक दृष्ट्या साक्षर म्हणजे व्यवसाय निर्मिती त्यांची. आम्ही आता कसं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की 4 प्रकारच्या वस्तू ज्यावेळी एकत्र येतील त्यावेळी त्याची देवाणघेवाण होईल. जर समजा मेढ्यामधला बचत गट नाचणीचे पापड तयार करत असेल आणि वाईमधला बचत गट जर बटाट्याचे पापड करत असेल तर त्या दोघांमध्ये देवाणघेवाण आम्ही करून दिली, मार्केट त्यांना उपलब्ध करून दिलं. अशा पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी कुठे कांदा तयार होतोय ती कांद्याची पावडर असेल, कुठे नाचणीचं झालं, ह्याचं केळीचं, जिथे केळी पिकतायत तिथून ते चिप्स असतील. असे 4 ठिकाणी, काही ठिकाणी पालेभाज्या आपल्या करणाऱ्या महिला आहेत, पालेभाज्या असतील. मग असं सगळ्यांची देवाणघेवाण देऊन मग त्यांना आर्थिक दृष्ट्या त्या स्ट्रॉंग झाल्याच ना, म्हणजे एकमेकांचा माल बाहेर कुठं जाण्यापेक्षा इथेच त्या माल त्यांचा बचत गटातून विक्री करतात आणि अशातूनच त्या सक्षम झाल्यात आर्थिक दृष्ट्या. पुढचा प्रश्न आहे की तुम्ही ना ह्याचं रेकॉर्ड किपिंग म्हणजे ना ह्याचा हिशोब कसा लिहिता, की त्यासाठी तुम्ही काय अशी तुमची एक स्टँडर्ड किंवा एक आदर्श अशी पद्धत बनवलेली आहे की असं वहीवरतीच लिहून ठेवतात, म्हणजे त्यांचा हिशोब कसा लिहितात त्या किंवा हिशोब लिहिण्याबद्दल नोंदी कशा ठेवतात आणि हा हिशोब लिहून ठेवण्याबद्दल ह्यासाठी तुम्ही काही त्यांना म्हणजे ट्रेन केलंय किंवा प्रशिक्षण दिलंय? हो, प्रशिक्षण दिलेलं आहे आम्ही. प्रशिक्षित जे त्याच्यामधले एक्सपर्टीज असून आहेत त्यांना आम्ही महिलांनाच बोलवून त्यांना हिशोब नोंदवह्या कशा लिहायच्या आणि हिशोब कोणत्या पद्धतीने ठेवायचा, किती तुमचे किती गेले आणि किती आले, या गोष्टी त्यांना कशा पद्धतीनं रेकॉर्ड मेंटेन करायचं त्याचं आम्ही प्रत्येक बचत गटानं सुरुवातीला प्रशिक्षण देतोय.
तर त्यांचं स्वतः करतात आता महिला त्या. म्हणजे ते सगळं प्रत्येक महिलेनं ते शिकलंच पाहिजे. आज 10 महिला बचत गटात असतील तर त्या 10 महिलांना प्रत्येक गोष्टीचं ज्ञान मिळावं आणि घ्यावं त्यांनी, हे आम्ही स्वतः जातीने लक्ष देतो त्यांच्याकडे. त्यामुळे त्या बचत गटांचा प्रत्येक व्यवहार हा चोख आणि व्यवस्थित असतो त्यांचा आणि ते सगळं स्वतः करू शकतात. पुढचा प्रश्न असा आहे की पहिल्यांदा बचत गट स्थापन करताना आपण असं होतं की अध्यक्ष कोण, सचिव कोण होणार किंवा अजून बऱ्याच गोष्टी आहेत की छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. तर त्यांचं मत परिवर्तन करण्यासाठी तुम्ही काय करता म्हणजे? की म्हणजे ह्या गोष्टी हो, हो, हो. अडचणी येतात. अनुभव पहिल्यांदा अडचणीत येतात ह्या, की मग त्यासाठी मग परत बचत गट स्थापन करायचा राहूनच जातो. कारण कोणी करायचंय, अध्यक्ष कोण होणार? मी करणार, मीटिंग मी करणार, तुम्ही तर येणार नाही. म्हणजे अशा बऱ्याच अडचणी येतात. तर ह्यासाठी तुम्ही त्यांचं मत परिवर्तन कसं केलं किंवा ह्याच्यासाठी काय तुमच्याकडे पर्याय आहे? बरोबर आहे, अगदी बरोबर प्रश्न महत्वाचा. कारण ज्यावेळी आम्ही बचत गट स्थापन केले त्यावेळी हा अगदी ही अडचण 100% सगळीकडे येते आणि आम्हालाही आली होती. कारण काय होतं महिलांमध्ये सुरुवातीला आम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ज्या महिला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये म्हणजे काय, जर स्वतःहून जर त्या पुढे नाही आल्या तर त्याच्यासाठी आम्ही ह्याची पण ट्रेनिंग अगोदर देतोय त्यांना, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे. जी महिला बोलतात, सगळं त्यांना कलागुण आहेत अंगात, त्यांच्या सगळ्याला वाव मिळावा म्हणून आपण हे असं थोडंसं काही कार्यक्रम आयोजित करत असतो. त्याच्यातून महिला पुढे येतात. पण बचत गट स्थापन करताना मी अध्यक्ष नाही, मी सचिव नाही, मला काही ह्याच्यामध्ये हे नाही. म्हणजे का त्या घाबरतात त्याला, की माझ्याकडून काय चूक झाली तर, माझ्याकडून काय बोलताना हे झालं तर मी कशी बँकेत जाऊ? मी अध्यक्ष आणि सचिव म्हणून. काही महिलांचं घरातून अडचणी असतात, काही महिलांचं येत असून पण घाबरायचं, म्हणजे थोडंसं ते एक पहिल्यापासून थोडं ग्रामीणमध्ये महिलांना प्रॉब्लेम येत होता. की अध्यक्ष आणि सचिव नको, मग मी बचत गटच मी चालू करत नाही, स्थापन करत नाही, मी काय ह्याच्यात लक्ष देत नाही, मी फक्त माझी बचत म्हणून मी हे माझे 50 रुपये देते, पण मला ह्याच्यामध्ये काही पाडू नका, असं अडचणी आल्या आणि येतात पण. तर त्याच्यासाठी आम्ही सुरुवातीला असंच त्यांना ट्रेनिंग देतोय. त्याआधी महत्वाचं की महिलांना कशासाठी अध्यक्ष सचिव असावे, त्यांनी सगळं लक्ष एकट्यानेच घालावं का नाही. तर ह्या गटामध्ये जेवढ्या 10-15 महिला असतील सगळ्यांनी मिळून हा गट चालवायचा आहे. अध्यक्ष सचिव कशासाठी लागतात, त्यांनी काय केलं पाहिजे, मग तो महिन्यांनी 6 महिन्यांनी का वर्षांनी बदलावा, हेही आम्ही सगळं त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे. ओके. मग सुरुवातीला तुम्ही ते महिलांमधले नेतृत्व गुण कसे आहेत नेतृत्व गुण हे विकसित बघण्यासाठी काही सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करतात. आयोजन केलं. त्यातून मग कोणत्या महिला सक्षमपणे करू शकतात, जबाबदारी पेलू शकतात, हे बघून तुम्ही त्यांचं तसं मत परिवर्तन करता, जबाबदाऱ्या देता. मला असं आता वाटत नाही की आता बऱ्यापैकी महिला सगळ्यांना माहिती झालेली, सक्षमी झालेल्या आहेत. असं कोणी म्हणत नाही मी अध्यक्ष, आता उलट मी अध्यक्ष सचिव होईल असं त्यांच्याकडून त्या संदर्भातल्या अडचणी झाल्यात. मॅडम, एक प्रश्न होता की बचत गटामध्ये किती सदस्य असावे, कमीत कमी आणि जास्तीत जास्त, किंवा जो सदस्य एका बचत गटामध्ये रजिस्टर आहे पण तो अजून दुसऱ्या बचत गटामध्ये पण रजिस्टर होऊ शकतो का? नसावा. कमीत कमी 10 महिला असावे, जास्तीत जास्त 15 महिला असाव्यात असं मला वाटतं. आणि म्हणजे नियमच आहे आणि एका ह्याच्यात असल्यानंतर दुसऱ्यात नसावं. पण हल्ली महिलांचं कसं थोडी इकडेही बचत होते, तिथेही बचत होते, असं करत असत, पण शक्यतो नसावं. आणि काही ठिकाणी कसं होतंय, वेगळ्या वेगळ्या उद्देशानं बचत गट स्थापन केलेलं असतात. महिला त्या दोन्ही सक्रिय राहण्यासाठी सुद्धा झालेल्या आहेत. पण त्यात काही गैर नाहीये, आपल्याला फायदा होईल तिथं आपण होऊ शकतात. बरोबर आहे. आहेत तशा महिला काही ठिकाणी आहेत, पण योग्य असेल तर त्या होऊ शकतात, असं काही नाही. ओके. अजून कोणाला प्रश्न आहेत का? स्वतःला अनम्यूट करून तुम्ही प्रश्न विचारू शकताय. कोणाला प्रश्न आहेत? मीटिंग मध्ये कोणाला प्रश्न असतील तर कृपया ते स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकतायत. प्रश्न विचारा किंवा कुणाला स्वतःचे अनुभव शेअर करायचे असतील तर ते शेअर करा. मॅडम, बचत गटाच्या मार्फत आपण कोणकोणते व्यवसाय सुरू करू शकतो व कोणकोणत्या व्यवसायासाठी गव्हर्नमेंट कर्ज देतं, तसंच त्याची सबसिडी पण किती पर्यंत असू शकते? बचत गटातून आपण व्यवसाय म्हणजे आता मला असं म्हणायचंय की पूर्वीपासून आता चालत आलेलं आहे पापड, कुरडया, लोणची, हे महिला चालू म्हणजे करतात.
त्याच्यामध्ये आता नवीन शेतीपूरक म्हटलं तर गायपालन, म्हैसपालन, शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, असंही महिलांनी करावं आणि त्याच्यासाठी अनुदानही शासन देत आहे. तर शेळीपालनसाठी त्याचे प्रशिक्षणही शासनाद्वारे दिली जातात. तर मला असं म्हणायचंय की हे आता सध्या कसं ह्या महामारीत फार अडचणी आल्या 1 वर्षामध्ये. तर शेतकरी जो राजा आहे किंवा माझ्या महिला भगिनी असतील, तर त्याच तरले गेल्या असं माझा अंदाज आहे किंवा आम्ही त्याचा अभ्यास पण केलाय की आता ह्या वर्षात कोणी जास्त ग्रीप घेतली किंवा काय कुठल्या व्यवसायाने. तर शेतीपूरक असतील तर ह्या अशा कराव्या किंवा मला असं म्हणायचंय कांदा, जिथे कांदा पिकतो त्या महिलांनी पावडर करून बेस्ट वे विकली तर थोडं नाविन्यपूर्ण पण आहे आणि हल्ली कांद्याची पेस्ट भरपूर ठिकाणी उपलब्ध होते, म्हणजे पावडर पूड तयार करतात, त्याचं मशिनरी असतात. तर ते बचत गटाद्वारे घेतल्या तरी चालतात. शेवया असतील, परत तुमचं बटाट्यांचे वेगवेगळे प्रकार असतील. ते आता मॅडमनी सांगितलं त्यांचे 9 फ्लेवरच्या त्या शेवया तयार करतात. असं थोडं वेगळं काहीतरी असावं. बरोबर. थँक्यू मॅडम. एक शेवटचा क्वेश्चन विचारतो मॅडम की जर समजा बचत गटामध्ये बऱ्याच वेळा महिलांना काम दिलं जातं. हॅलो, आवाज येते का? ब्रेक होतोय, आवाज ब्रेक होतोय मॅडम तुमचा. हॅलो मॅडम, तुमचा आवाज ब्रेक होतोय, स्टक झाला व्हिडिओ, थोडा स्टक झाला व्हिडिओ, इकडे तिकडे जरा. ओके ओके, डन डन. बोला आता आदित्य, प्रश्न विचार आपला. तर मॅडम बऱ्याच वेळा महिला बचत गटांना मोठी ऑर्डर दिली जाते आणि मग त्या पद्धतीने ते प्रोडक्शन तयार करतात कुठलंही असं, आणि मग अशा वेळेस समोरची पार्टी त्यांना बऱ्याच वेळा सांगते की नाही आता रेट खूप कमी झाले किंवा आम्ही हा माल घेऊ शकत नाही. मग एवढं काही प्रोडक्शन तयार करून मग अशा बऱ्याचशा समस्या त्या महिलांसमोर येतात आणि मग अशा वेळेस ते बरेचसे बचत गट हे अडचणीत पण येतात. मग त्यावरती समस्या काय असेल, म्हणजे याच्यावरती उपाय काय देऊ शकतो ह्या समस्या? बरोबर आहे. तर आम्ही त्याच्यासाठी महिलांना तेही आम्ही प्रशिक्षित केलेलं आहे की ज्यावेळी समोरची पार्टी कशी आहे, आपण कोणत्या प्रकारचा माल तयार केलेला आहे आणि त्याचं सुरुवातीला त्यांनी ऍडव्हान्स पद्धतीनं घ्यावं आणि तसा माल तयार करावा. आणि दर कमी तुम्ही ज्यावेळी सुरुवातीला एखाद्या वस्तूची ही एवढी जी किंमत आहे ही बाजारपेठेच्या ह्याने आहे, भावाप्रमाणे आहे किंवा बचत गटाच्या ह्याने आहे, एवढी जर किंमत तुम्हाला आम्ही हे करत असेल, एकतर महिला बचत गटातले सगळ्यांना अपेक्षा असते की कमी रेट मध्ये, पण त्यांना खर्च कोणता येत नाही असं नाही. सगळा जो बाहेर तुम्ही बाजारपेठेत खरेदी दुकानातली करता त्यावेळी 20 रुपयाची वस्तू 20 रुपयाला घेता. मॅडम तुमचा आवाज आहे ना, आवाज ब्रेक होतोय मॅडम. स्वतः तयार करते हॅलो, आणि पद्धत तुम्हाला तर ती बचत गटादारांना कसं होतं की 15-20 रुपयाची वस्तू. येतोय आवाज? हा ठीक आहे, बोला बोला. हा, तर मला असं म्हणायचंय की बचत गटातल्या वस्तू ज्यावेळी महिला विकतात त्यावेळी कमी किमतीनच देतात, सगळा खर्च तर त्यांना तो होतोच. पण असं त्याही महिलांना आम्ही प्रशिक्षित करतोय की तुमची चांगली जर वस्तू असेल 10 रुपयाची असेल तर ते 12 रुपयांनी करा, म्हणजे तुम्हाला कोणता नुकसान झालं नाही पाहिजे. सगळ्यांना व्यवस्थित त्याची किंमत, म्हणजे एक वस्तू आहे तर त्या वस्तूची तीच किंमत असावी आणि ते समोरच्या ग्राहकाला पण त्यांनी ती पटवून द्यावी. आणि ज्यावेळी तुम्ही एकदम जर क्वांटिटीने माल जर देत असाल तर त्यावेळी आधी ऍडव्हान्स घ्यावा आणि जो योग्य दर तुम्ही सुरुवातीला सांगितलाय त्या दरांनीच त्यांना शेवटपर्यंत हे करण्यास भाग पाडावं. म्हणजे आज माल तयार झाला या 10 रुपयानं होता, उद्या 15 रुपयानं झाला, तर पण तो माल त्या 20 रुपयानं केलाय तर परत झाला कमीनं, तर तुम्ही 20 रुपयानं ज्यावेळी करता त्यावेळी त्याचा जो होणारा खर्च आहे तो त्या पद्धतीनं समोरच्याकडून घेतला पाहिजे आणि कसा घ्यावा हे आम्ही महिलांना प्रशिक्षण देतोय. बरोबर. पण आपण असे समजा झालं कदाचित, तर अशा व्यापारीवरती आपण काही ऍक्शन घेऊ शकतो का, की समजा त्याने ऑर्डर? मग ग्राहक संरक्षणच्या माध्यमातून आम्ही मग त्यांच्यावरती केस पण टाकू शकतो. बचत गटांची फसवणूक केल्या प्रकरणी महिलांची ही अशीच फसवणूक होते ना, म्हणून तर ग्राहक संरक्षणचंही मी काम त्याच्यासाठी करते आणि महिलांना प्रशिक्षणही आम्ही त्या पद्धतीनेच देतो की उद्या तुम्हाला भविष्यात अडचणी येऊ नये त्यासाठी आधी त्या महिला तशा स्ट्रॉंगच केलेल्या आहेत, म्हणजे पुढे येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला त्या फेस करू शकतात. त्याच्यासाठी काय करावं पुढं हेही आम्ही प्रशिक्षण देतोय महिलांना.
आणि मॅडम पोलीस मित्र पण आहेत, ग्राहक संरक्षणचं पण काम करतायत. त्यामुळं हो, महिलांची फसवणूक होत नाही. आम्ही तसं त्यांना प्रशिक्षणच देतोय. नाही, नक्कीच मॅडम, याची खूप जनजागृती करण्याची गरज आहे की बऱ्याच हो, हो, महिलांना हो. हा प्रॉब्लेम येत आहे की ज्यांनी खूप सगळे ऑर्डर घेतली, अक्षरशः काही महिलांनी त्यांचे जे दागिने आहेत ते गहाण ठेवून हो, हो, ह्या हो. सगळ्या गोष्टी खूप वाईट केलेल्या आहे. परिस्थिती. आणि त्या आता ह्या बचत गटामुळे पूर्ण काही महिला दिवस पण आलेल्या आहेत. तर मग यासाठी काहीतरी ऍक्शन घेण्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेणं हे फार महत्वाचं असणार आहे. आणि याच्यामध्ये कसं फार महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. हा, ह्याच्या पुढे कोणाचा प्रश्न आहे का? मीटिंग मध्ये अजून कोणाचे प्रश्न आहेत का? प्रश्न असतील तर तुम्ही स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारा. अजून कोणाला प्रश्न आहेत का? मीटिंग मध्ये सहभागी कृपया स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकताय. आदित्य काटकर मॅडम आलेत का? आदित्य. कोण काटकर मॅडम आहेत? तुम्ही काटकर मॅडम सांगितल्या होत्या ना, त्या आल्यात. आय थिंक त्या आहेत इकडे. नंदा बोलतायत काटकर म्हणून आहेत. काटकर मॅडम. हेमा नाही, नंदा काटकर म्हणून आहेत तिथं. नंदा काटकर. नाही, ओके, ठीक आहे. अजून कोणाचे प्रश्न आहेत का? कृपया प्रश्न असेल तर स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकतायत. बिभीषण, मी बोलतोय 1-2 मिनिटं. हा, महेश सर, प्रश्न हा. झालेले आहे. तुम्ही पुढील हा, तर कंटिन्यू. आता जे डिस्कशन झालं, आदित्यच्या जे शंका होती किंवा काही ऑर्डर मिळतात आणि नंतर मग त्या ऑर्डर जर कॅन्सल झाल्या तर महिलांना थोडंसं अडचणींना सामोरं जावं लागतंय. तर याच्यासाठी आपण एक नवीन बाबा आपण बचत गटांनाच एक नवीन प्रकारचं प्रशिक्षण दिलं पाहिजे, की एक मार्केटचा अभ्यास कसा करावा, मार्केटमध्ये काय गरज आहे आणि आपण काय बनवावं. आता आपलं शासनाचं विकेल ते पिकेल हे अभियान आहे. म्हणजे ज्याची विक्री होईल तेच आपण पिकवायचं. एक असा हेतू ठेवून जर आपण त्यांना प्रशिक्षण दिलं, की बाजारपेठेचा अभ्यास कसा करायचा, विक्री व्यवस्था कशी निर्माण करायची आणि जेव्हा अशी वेळ येईल, की बाबा एखादी ऑर्डर कॅन्सल झाली तर तो माल आपल्याला दुसरीकडं, तर त्याला आपल्याला पॅरलल एक व्यवस्था ठेवावी लागेल, की आपण तो माल दुसरीकडे कुठेही आपण आपलं क्रेडिट असं पाहिजे बाजारपेठेत, की आपल्या मालाची प्रत तशी पाहिजे, की त्या मालाला इकडं नाही डिमांड आली तर आपण दुसरीकडे सुद्धा विकू शकू. तर अशा दृष्टीने आपण आता भविष्यात जेव्हा बचत गटांचं काही काम करू, तर त्यावेळी महिलांना त्याबाबत पण प्रशिक्षित करणं आपलं काम आहे. तर आपण पण मॅडम ओंकार विकास प्रतिष्ठानतर्फे तसंच आमच्या कृषी विज्ञान नक्कीच. केंद्रातर्फे पण आपण भविष्यात ही काळजी घेऊ, की आपण नक्कीच. महिलांविषयी काम करताना त्याची काळजी घेऊया. तर नक्कीच. आजच्या या महिला दिन आठवड्याच्या निमित्तानं आयोजित आजचा हा महिला संघटन आणि सक्षमीकरण या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र बोरगाव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि शेकरू टीव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. तर आजच्या या दिवशी आपल्याला सौ सुनीता यशवंत पाटणे सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि महिलांचं संघटन करण्यामध्ये ज्यांचा 20-22 वर्षाचा अनुभव आहे. तर मॅडम, आपण या ऑनलाईन वेबिनारमध्ये सहभागी होऊन महिलांशी हितगुज केलं. महिलांना काही कायद्यांविषयी, बचत गटाविषयी किंवा सेंद्रिय शेती असेल, आपलं जैवविविधतेवरचं चाललेलं काम असेल, याविषयी आपण इत्थंभूत सविस्तर चर्चा केली आणि मार्गदर्शन केलं. भविष्यातही या महिलांना आपली काही गरज पडेल तर आपण त्यांना मदत करावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज आपण या कृषी विज्ञान केंद्राच्या विनंतीला मान देऊन या ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होऊन जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि आमच्या संस्थेतर्फे मी आपला खूप खूप आभारी आहे. यामध्ये ज्या महिलांनी आपले अनुभव काही सहभागी होऊन सांगितले, त्यामुळं काही महिलांचं मनोबल वाढेल, काहींना प्रेरणा मिळेल. तर त्याही महिलांचं मी इथं सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आपल्याला हा कार्यक्रम हा Facebook आणि YouTubeच्या माध्यमातून लाईव्ह रेकॉर्डिंग झालेला आहे. आपण यानंतरही हा कार्यक्रम पाहू शकता. काही अडचणींमुळं किंवा कामांमुळं काही लोकांना सहभागी होता आलं नसेल, तर त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आपल्याला YouTube आणि Facebookच्या माध्यमातून पाहता येईल. तर आजच्या या सर्व कार्यक्रमातील उपस्थितांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि सर्वांच्या वतीनं हा कार्यक्रम ऑनलाईन वेबिनार इथंच संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.